गुड मॉर्निंग एवरीवन. एनटीटी 2026 यामध्ये सगळ्यांचे स्वागत आहे. आणि ही बॅकएंड ऍक्सेस तुम्ही बघू शकता. बॅकएंड मध्ये जो ऍक्सेस माझ्याकडे असतो, आता लेटेस्ट जे आहे मॉक टेस्ट 2026 ची कुठली आहे, तर लेटेस्ट आपण याच्या होतो न्यू वेस्ट मध्ये. तर 20 मॉक टेस्ट मार्च 2026च्या एनटीटी साठी आपण इथं लोड केलेले आहेत. प्रत्येक मॉक टेस्ट ₹100 इंडिव्हिज्युअल उपलब्ध आहे. त्यानंतर मराठी, हिंदी असे 2 बॅचेस, त्याच्यात 2 रिपीटर आणि फ्रेशर असं दिलेलं आहे. आतापर्यंत मी तुम्हाला याचा ऍक्सेस दिला नव्हता मॉक टेस्ट. आपण आता मॉक टेस्ट दिलाय. मॉक टेस्ट कशा सोडवायचा एक छोटासा अनाउन्समेंट व्हिडिओ मी तुम्हाला करतोय. तर त्यामध्ये मॉक टेस्ट अँड ॲप ॲक्सेस ऑल यू नीड टू नो या संदर्भाचा हा व्हिडिओ आहे. हे सगळं तुम्हाला टेलिग्राम, व्हॉट्सअप सगळीकडे मिळून जाईल. तर आता वेळ आलेली आहे की बऱ्यापैकी सगळ्यांचा सिलेबस संपलेला असावा. रिपीटर्सचा, फ्रेशर्सचा सुद्धा 2025चा डेटा मी त्यांना करायला सांगितलं होतं. म्हणजे ते याच्यात तुम्हाला बघायला मिळेल जे आपलं गाईडलाईन आहे की काय करायचं आहे. ओके. तर एक मिनिट मी तुम्हाला टाकून देतो. सो एनटीटी 2026 प्रिपेअर करताना एक गाईडलाईन आपण पाठवली होती. ती गाईडलाईन सगळेजण फॉलो करतात. त्यामध्ये एक फ्लो चार्ट होता, तो मी परत शेअर करतो पटकन, वेळ वाचेल आपला. ओके. एक सेकंड जस्ट. मिळाला, खाली आलेला आहे. हा आहे तो. ओके. तर सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे, तर डाउनलोड टुडे जायरवेज ऍप्लिकेशन, आयदर अँड्रॉइड किंवा ऍपल. कसं डाउनलोड करायचं ते दिलेलं आहे. परचेस द कोर्स, तुम्ही हा जो कोर्स आहे हा आयदर तुम्ही माझ्याकडून विकत घेऊ शकता. आता ₹100 जो मॉक टेस्ट आहे ते तुम्ही डायरेक्टली प्ले स्टोअरवरून करू शकता. माझ्याकडे त्याचा बॅकएंड ऍक्सेस नाही. स्टार्ट लर्निंग 11,000 मस्ट नो टर्म्स, 11,000 ते मस्ट नो टर्म आहे. हा तुमचा होमवर्क आहे, जसं आपण पाठांतर करायचो तसं त्या पद्धतीचं. त्यानंतर स्टार्ट लर्निंग VMP एज्युकेशनल थ्योरीज, मोस्ट इम्पॉर्टंट एज्युकेशनल थ्योरीज ज्या आहेत त्या 2025ला 25 प्रश्न होते साधारण. तर ते एक होमवर्क आहे. हा जो पॉइंट आहे स्टार्ट लर्निंग 11,000 मोस्ट नोटम, हे एक्झॅक्टली काय ते सांगतो. जसं आपल्याकडे शब्दकल्पद्रुम आहे किंवा मिलिंद मोरे डिक्शनरी आहे, त्या टर्मिनॉलॉजीचा अर्थ समजण्यासाठी. तर अशा पद्धतीने असं अतिशय सुंदर असं 11,000 मोस्ट नोटम आपण काढून दिलेले आहेत, जेणेकरून तुम्हाला जेव्हा ऑप्शन्स दिसतील एक्झाम मध्ये तेव्हा ते रीडिंग बिटवीन द लाईन्स अंडरस्टँड करण्यासाठी हे गरजेचं आहे. ठीक आहे. त्यानंतर गो थ्रू ऑल द 2025 डाटा फर्स्ट. तर सगळ्यात पहिले जो आधीचा डेटा सगळा आहे 2025चा, त्याच्यातून गो थ्रू करा. काय करायचंय तुम्ही आता सांगणार आहे. आता सध्या याच्याकडे लक्ष द्या. त्यानंतर लर्न लेटेस्ट लेक्चर्स फ्रॉम 2026 बॅच. आता आपले जवळपास 31-32 लेक्चर झालेले आहेत, ते तुम्ही अभ्यास करणं गरजेचं आहे. त्यानंतर सॉल्व 100 मॉक टेस्ट इन द मंथ ऑफ फेब्रुवारी. आता इन द मंथ ऑफ फेब्रुवारी होतं, पण ही मी एक्झाम मे मध्ये होती, त्या अनुषंगाने आता मी थोडंसं टाइमलाईन चेंज केलेली आहे. तुम्हाला आता 20 जानेवारी नंतर एक एक मॉक टेस्ट सोडवणं गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही कोर्स परचेस करता तर बेसिक तुम्हाला कॉन्सेप्ट समजले पाहिजे. त्यानंतर
एज्युकेशन थ्योरी मगअप झाला पाहिजे. आणि 2025चा डेटा जो आहे हा आपल्याला कम्प्लीट झाल्यानंतर आपल्या लक्षात येतं की प्रत्येक चॅप्टर वाईज काय काय महत्वाचं आहे. ठीक आहे. आणि हे 2 चॅप्टर वाईज जेव्हा आपण करायला लागतो तेव्हा आपल्याला एक पूर्ण सिलेबस कव्हर झाल्यानंतर महत्वाच्या गोष्टी समजून येतात. आता बघा 25 मध्ये काय आहे आणि 26 मध्ये काय आहे. तर बेसिकली आपण 25 तो आता सिलेबस मधला यातला जो कोर्स होता तो तो अनपब्लिश आहे, पण तरी पण काय काय आहे सेम फाईल मी इम्पोर्ट केलेली आहे, त्यामुळे तुम्हाला दिसेल अनपब्लिश्ड अनपब्लिश्ड 2025 कोर्स नेमनुसार जाऊया. तर क्लोज करू. ठीक आहे, मी आता मराठी रेग्युलर याच्यामध्ये जातो, मग तुम्हाला तिथं दाखवतो की कुठं काय काय कसं बघायला मिळेल. तर यातले जे कंटेंट आहेत त्यामध्ये ते सगळं दिसतंय. फोल्डर्स बघा तुम्ही, सगळ्यात पहिले तुम्हाला मॉक टेस्ट दिलेले आहेत 20, कारण की आता ते सोडवण्याची वेळ आलेली आहे जर तुमचा अभ्यास झाला असेल तर. 1 2 3 4 5 6 ह्या मॉक टेस्ट बॅकएंडनी मला असं दिसत आहेत. तुम्हाला ह्या मॉक टेस्ट ज्या आहेत त्या एक एक मॉक टेस्ट सोडून आपलं नॉलेज किती लेवल पर्यंत पोहोचलं हे करायचं. पण त्याच्या आधी 2025चा सगळा डेटा 50 व्हिडिओ तुमचे पूर्ण ऐकून ते समजून घेतले गेले पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर हे नोट्स आहेत. आता सध्या टीचिंग ट्रेनिंग कम्युनिकेशन क्लासरूम आणि असेसमेंट मेथड्स या चॅप्टर्सच्या नोट्स झालेल्या आहेत. त्यानंतर पुढचं आहे 11,000 मोस्ट नो टर्म्स. ह्या 11,000 मोस्ट नो टर्म अशा पद्धतीचे आहेत. मी एक तुम्हाला डेमो देतो, कारण की ह्या फाईल्स डाउनलोड्स होत नाही तुमच्याकडे, मग कदाचित माझ्याकडे दिसतील. तर मस्ट नो टर्म ज्या आहेत त्या साधारणतः ह्या पद्धतीच्या मस्ट नो टर्म्स आहेत. उदाहरणार्थ आपण जेव्हा अनालाइज म्हणतो, अनालाइज मध्ये काय, ब्रेक समथिंग डाऊन इन टू द पार्ट्स अँड शो हाऊ द पार्ट्स इंटरलेट. व्हॉट इज मीन बाय असेस, जज द डिग्री टू विच द समथिंग मीट्स टू अ सेट ऑफ क्रायटेरिया. कॅटेगराइज म्हणजे सॉर्ट इनटू द जनरल ग्रुप्स ऑर द टाइप्स. कम्पेअर म्हणजे आयडेंटिफाय सिमिलरिटीज बिटवीन 2 और मोर एलिमेंट्स. अशा पद्धतीचे खूप सारे टर्मिनॉलॉजी आपण काढलेले आहेत प्रत्येक टॉपिक वाईज. आता हे जे झाले ते टीचिंग ट्रेनिंग मध्ये झाले. आता याच्यातला नेहमी विचारणारा पॉईंट मी तुम्हाला हायलाइट करून देतो, स्कॅफोल्डिंग लर्निंग प्रोव्हाइडिंग सपोर्ट दॅट इज ग्रॅज्युअली रिमोट. स्कॅफोल्डिंग म्हणजे हळूहळू, जसं आपण सायकल शिकतो ना, आधी वडील किंवा मोठा भाऊ किंवा मोठी बहीण मागे बसते आणि नंतर सपोर्ट जो आहे ते हळूहळू काढत जातात. तुम्हाला पायडल मारायला शिकवतात, पायडल मारताना मग तुम्ही पुढे जाता, मग मागे बसतात, मग हळूचकन सांगतात तरी मी मागे आहे, पण हळूचकन मागे मागून रिमूव्ह होतात. मग तुम्हाला सांगतात मी इथंच आहे, नंतर मग म्हणतात की नाही आता तू 1 किलोमीटर चालवून ये, मग 2 किलोमीटर चालवून ये. सो प्रोव्हाइडिंग सपोर्ट दॅट इज ग्रॅज्युअल रिमोट. आता म्हणजे काय करायचं, 11,000 मस्ट नोटम करायचे म्हणजे काय, जस्ट रीड अँड अंडरस्टँड आणि लर्न. ओके, इथपर्यंत समजलं. नेक्स्ट आहे एज्युकेशन थ्योरीज. एज्युकेशन थ्योरी सुद्धा अशाच आहेत. आता आपण ही एवढ्या फाईल्स आहेत बघा, या फाईल्स मध्ये पहिल्या फाईलमध्ये जाऊया. ती पण फाईल टीचिंग ट्रेनिंगचीच असावी, कारण की तो पण पॉईंट. आता हे सगळं मे 2026च्या याच्यात दिसेल, कारण की हा जुना डेटा आहे. हा असा एक छानसा चार्ट आहे. क्लासिकल कंडिशनिंग कोणी दिली, तर त्या सायंटिस्टचे नाव इव्हॅन पालवॉक. लर्निंग सायकोलॉजी ह्या फील्डमध्ये दिली, लर्निंग वाया स्टिम्युलस रिस्पॉन्स असोसिएशन बिहेवियर कंडिशनिंग. याला निमोनिक्स आपण तयार केलं होतं, डॉग बेल सलायवा. कधी दिलं तर 1902 मध्ये दिलं. तर याच्या रिलेटेड कुठलाही प्रश्न जरी विचारला तर हे तुम्हाला पाठ पाहिजे. असं हे बरंच आहे, जवळपास 29 पानाचे ते सायंटिस्ट काढलेत आपण. ओके, मी ही क्विक रिव्ह्यू तुम्हाला देतोय जेणेकरून काय एक्झॅक्टली तुम्हाला करायचं हे कळेल. बरेच विद्यार्थ्यांचे प्रश्न येतात मला की सर आम्ही काय करायचं. जसं आता डीप इकोलॉजी कोणी सांगितली,
तर डीप इकोलॉजी अर्नेस्ट नॅस या सायंटिस्टने सांगितली कोणत्या फील्डमध्ये, इकोलॉजीमध्ये. त्याच्यात काय, नेचर हॅज इंट्रेन्सिक व्हॅल्यू इको फिजिओलॉजीच्या अंदर आहे ना, डीप इको त्याचा आपण निमोनिक बनवलं. आणि कधी सांगितली, 1973 ला सांगितली. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं ही फाईल तुम्हाला ऍक्सेसला मिळेल. एज्युकेशन थ्योरीच्या आणि याच्या प्रिंटआउट्स खूप मोठ्या होतात, त्याच्यामुळे हे नाही पाठवणार आहे आपण. प्रयत्न करतोय, जर मिळालं तर लॅपटॉप मध्ये मिळेल, अदरवाईज तुम्हाला हे पद्धतीने लर्न करायचे आहे. ओके, ठीक आहे. टॅबलेट असेल तर अतिशय उत्तम, तुम्हाला पडू शकेल. नेक्स्ट, असं तुम्ही एज्युकेशनल थ्योरी केल्या, मस्ट नो टर्मिनॉलॉजी केल्या. आता पुढचा पॉइंट जो उरतोय तो आहे 2025चा डेटा बघणं. तर 2025, सॉरी, बॅक बॅक जाऊया. जो लेटेस्ट डेटा आहे तो इथंच आहे. तो त्याचे 32 व्हिडिओ झालेले आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 असे टोटल 32 लेक्चर आपले झालेले आहेत. आता 32 लेक्चर नंतर सुद्धा आपले जे पहिले करायच्या गोष्टी आहेत त्या आहेत 2025ची बॅच. ठीक आहे. 2025च्या बॅच मध्ये सगळ्यात जे खाली आहे ते महत्वाचं आहे. हे मी आता वर घेतो, म्हणजे हे तुम्हाला करायचं आहे. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला असंच दिसेल आता मराठीवाल्यांना. तर एक सेकंड रिफ्रेश. तुम्ही 2025च्या नोट्स पण, त्या लेक्चरच्या नोट्स सुद्धा आहेत, त्या पण रेफर करू शकता. मी पुढे घेऊन जातो. सगळ्यात वरती ते राहील, म्हणजे तो डेटा तुम्ही डायरेक्टली सुरू करा असं. आणि ते जर तुम्हाला स्वतः फक्त वाचायचं असेल, आता कसं असतं, एक गोष्ट असते समजण्याची आणि एक गोष्ट असते वाचण्याची. तर बघा, हे पहिले गोष्ट वाचायचे आणि त्यानंतर ते नोट्स वाचायचे. आता जसं चॅप्टर 1 2 3 4 5 6 7 8 आणि ब्लूम्स टॅक्सोनॉमीचे सेपरेट हे आहे, ते मी इथं दिले आहे. ब्लूम्स टॅक्सोनॉमी एवढंच केलं तरी तुम्हाला लक्षात येते. ठीक आहे. तर अशा पद्धतीचं डेटा थोडक्यात तिथं असणार आहे आपल्या याच्यात. आता मी तुम्हाला उदाहरण देऊन सांगतो. 2025च्या ज्या नोट्स आहेत त्या नोट्स ह्या पद्धतीच्या आहेत. ओके, चॅप्टर 1 8 पानाचे नोट्स आहेत. हे प्रत्येक गोष्टीबद्दल दिलेलं आहे. 2025 आणि 26 मध्ये निश्चितच काही गोष्टी खूप बदललेल्या आहेत, त्यामुळे दोन्ही डेटा तुम्ही कन्झ्युम करणं, दोन्ही डेटा बघणं जास्त गरजेचं आहे. ओके, पुढचं बॅक जाऊया. जसं हे नोट्स झाल्या, आयदर तुम्ही पहिले नोट्स वाचा नंतर लेक्चर ऐका, किंवा पहिल्यांदा सगळे नोट्स लेक्चर ऐकून नंतर नोट्स. मी म्हणून पहिला सिक्वेन्स दिलाय लेक्चरचा. तर याच्यामध्ये 28 इम्पॉर्टंट आर्टिकल्स, म्हणजे वेगवेगळे आर्टिकल्स आहेत ते दिलेले आहेत. असे वेगवेगळे आर्टिकल्स आहेत एज्युकेशन रिलेटेड. ते सुद्धा एकदा तुम्ही डोळे काढून घेतले तर ते अजून चांगलं तुम्हाला समजू शकेल. and compare study of the objective structured practical examination with the conventional practical examination. हे अशा पद्धतीचे काही डाटा आहे, तुम्ही बघू शकता. त्यानंतर बॅक जाऊया. म्हणजे अंडर वन रूप सगळं याच्यात आहे, तुम्हाला दुसरं काहीच करण्याची गरज नाही. ह्या नोट्स आहेत, नोट्स झाले, नोट्स मध्ये मध्ये आणि लेक्चर्स आहेत. जसं आता हा लेक्चर आहे आणि हा लेक्चर आपल्याला असं इथं प्ले करता येतो. ठीक आहे. टेक्निकल प्रॉब्लेम आहे वाटतं. तर अशा पद्धतीचे लेक्चर्स इथं उपलब्ध आहेत आपल्याला. ओके, हे असे लेक्चर्स उपलब्ध आहेत. आता ते काही इश्यू मुळे ते प्ले होत नाही, पण तुम्हाला दिसतील. ओके, सो हे एवढं तुम्ही करायचंय.
त्यानंतर तुम्हाला जायचंय मी आता दाखवतो, डेमो दाखवतो. ए अक्षता, मोबाईल नंबर दे बरं तुझा मला. मोबाईल दे. आता आपण एक एक मॉक टेस्ट जे आहेत ती फ्री करतोय आणि तुम्हाला डेमो देतोय की आता 7 नंबर मध्ये सगळ्यात आवडत आहे, त्याच्यामुळे मी 7 नंबरची मॉक टेस्ट अनलॉक करतोय, म्हणजे ती सगळ्यांना दिसेल. कसं जायचं ते सांगतोय. हा व्हिडिओ तर पब्लिश होईलच. ठीक आहे, तर सगळ्यात पहिले आपण बघूया, इथं गाईडलाईन मध्ये येऊया. गाईडलाईन मध्ये काय आलेलं आहे, मॉक टेस्ट अँड ऍप ऍक्सेस ऑल यू नीड टू नो, अशा स्वरूपाचं मेसेज आहे. हाऊ टू डाउनलोड द आयफोन मध्ये कसं करायचं, ऍपल मध्ये करायचं. तर मॉक टेस्ट सोडवणार कुठे आहे तुम्ही, तर मॉक टेस्ट प्रामुख्याने तुम्ही सोडवणार आहात लॅपटॉपवर कसे सोडवायचे ते मी दाखवतोय. आता आपण जाऊया एक डेमो सेशन मध्ये, ज्याच्यामध्ये तुम्हाला मॉक टेस्ट दिसतील. आता आपण पेस्ट केलं, ओके केलं. हा इनकॉग्निटो मोड आहे, म्हणजे माझ्या असिस्टंट कडून मी आता तिचा मोबाईल नंबर घेतला आणि तिच्याकडून मी आता तिच्या मोबाईलवरून ऍक्सेस करतो. ते एक टेस्ट मी फ्री केली, 7 नंबरची टेस्ट मी फ्री केली. आता आपण ORG कोड इथं कॉपी करूया. ओके, इनकॉग्निटो मोड मध्ये मोबाईल नंबर जो आहे तो टाकायचा आहे स्वतःचा. ठीक आहे, मोबाईल नंबर टाकला समजा आता 8806608528. प्रोसेड सिक्युअरली करायचं आहे. मग एक OTP येतो. आता OTP आहे 8571. आपण व्हेरीफाय केलंय. आता तुम्हाला जे इंटरफेस दिसतो तो इंटरफेस इथं तुम्हाला बघायला मिळेल. आता बघा, याच्यामध्ये आता आपण जो 7000चा मराठी जो कोर्स करत होतो, तर त्याच्यामध्ये एक मी फ्री टेस्ट केलेली आहे, तर ती आपल्याला ऍक्सेस मिळेल. हा असा तुम्हाला पद्धतीचा ऍक्सेस मिळतो. आता आपण बघूया कंटेंट मध्ये गेलो. एक मॉक टेस्ट मी तुम्हाला दाखवणार आहे. तर आता आपण 7व्या मॉक टेस्ट शोधून ती करूया. 1 2 3 4 5 अशा मॉक टेस्ट तुम्हाला दिसतील. आणि 7th मॉक टेस्ट, 7th मॉक टेस्ट आता 7 मॉक टेस्ट सगळ्यात खाली आहे. अटेम्प्ट टेस्ट आपण करूया. हे उदाहरण देतोय मी असं. ठीक आहे, अशा पद्धतीचा इंटरफेस येईल. येस, ओके, नेक्स्ट 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 नेक्स्ट. Read the following instructions compulsory. I have to read all the instructions. त्यानंतर आय रेडी एम बिगिन, अशा पद्धतीचा इंटरफेस येईल. पहिला प्रश्न आहे, पिगेट थिअरी ऑफ द कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट एम्फसाइजेस द क्वालिटेटिव्ह चेंजेस इन थिंकिंग रॅदर दॅन मियरली अक्युमुलेशन ऑफ द नॉलेज. दुसरा आहे त्याला रिझन, कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट रिग्रेशन थ्रू इनव्हेरियंट स्टेजेस ड्राईव्ह बाय द मॅच्युरेशन अँड इंटरॅक्शन. आता याच्याबद्दल मला काय वाटतं हे मी लिहिणं अपेक्षित आहे. आता फ्री टेस्ट असल्यामुळे याच्यातलं मार्किंग सिस्टम वेगळी आहे, आपण ते लक्ष नाही द्यायला पाहिजे. आता याच्यातलं जे मला वाटतं योग्य ते मी टिक करणार. नेक्स्ट, त्यानंतर सिलेक्ट केलं. मार्क फॉर रिव्ह्यू आहे, क्लिअर रिस्पॉन्स, असे 2 ऑप्शन्स आहेत. मार्क फॉर रिव्ह्यू आणि क्लिअर रिस्पॉन्स असे 2 ऑप्शन्स आहेत. सेव्ह अँड नेक्स्ट केलं म्हणजे तो इथं इथं बघा, इथं दिसतं 1 2 3 4. मॉक टेस्ट म्हणजे काय, इट्स अ कम्प्लिटली CBT.
सीबीटी म्हणजे कम्प्युटर बेस्ड टेस्ट आहे, आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितले. आता दुसरा प्रश्न आहे विगर्ड्स की सोशल असं रिझनिंगचा क्वेश्चन आहे. तर मला समजा हा सोडवायचा नाहीये, तर मग मी 2 नलला नाही करणार, डायरेक्ट 3ला करणार. ठीक आहे. तर नॉट आन्सर्ड इथं की झालं, आन्सर्ड इथं झालं, मार्क इथं झालं. आता हा पण याचा प्रश्न आहे. मग मी चौथा प्रश्न बघणार. चौथा पण याचाच आहे, पाचवा याचाच आहे, सहावा याचाच आहे, सातवा असं रिझनिंग आहे, आठवा असं रिझनिंग आहे, नववा असं रिझनिंग आहे, दहावा असं रिझनिंग आहे, 11वा, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21. आता 21वा प्रश्न वेगळ्या पद्धतीचा दिसतोय. मला समजतं वगैरे बघूया. अकॉर्डिंग टू द पिगेट्सियन थिअरी, लर्नर्स कन्सिस्टंटली फेल्स टू अंडरस्टँड कॉन्झर्वेशन ऑफ द क्वालिटी डिस्पाइट रिपीटेडली डेमॉन्स्ट्रेशन विच एक्सप्लेनेशन मोस्ट ॲक्युअरली अकाउंट फॉर द डिफिकल्टी. ठीक आहे. तर याच्यामध्ये त्यांनी जे सांगितलेलं आहे त्याचा आन्सर आहे, मला असं वाटतं, मी तुम्हाला डेमो देतो. तर मग याला मी मार्क फॉर रिव्ह्यू अँड द नेक्स्ट. ओके. तर इथं मार्क फॉर रिव्ह्यू इथं दिसतंय, इथं आन्सर दिसतंय, आणि हे जे आहे ते मी सेव्ह अँड नेक्स्ट केलं की हिरवं होणार. अशा पद्धतीचे आता मी तुम्हाला पटपट पटपट करून पुढे जातो. ठीक आहे. असं तुम्हाला ऍक्सेस याच्यामध्ये मिळेल. हे झाल्यानंतर समजा आता मला हे सगळं झालंय, क्वेश्चन पेपर बघायचं आहे. तर क्वेश्चन्स हे सगळे असे आहेत, 7 क्वेश्चन्स. ओके. हे असं खाली खाली गेले तर मग पूर्ण पूर्ण क्वेश्चन पेपर दिसेल. ओके. ठीक आहे, आपण जाऊया. क्वेश्चन पेपर गेला हे असं रिटर्न आलं. आता एखादा प्रश्न मला रिपोर्ट करायचा असेल तर मला वाटतं बंडुराज कन्सेप्ट ऑफ व्हेरियस इन्फोर्समेंट बेस्ड एक्सप्लेन्स वाय ऑब्झर्व्स एव्हरीथिंग. तर याच्यात मला प्रॉब्लेम आहे. तर इथं मी फॉर्मॅट इश्यू, लॉंग फॉर्मॅटिक इश्यू, रॉंग ट्रान्सलेशन, अदर्स अदर्स मी सिलेक्ट करतो. ठीक आहे. अदर्स मी सिलेक्ट करतोय आणि इथं काय लिहितोय. ओके. तर हे सबमिट करून मग मला बॅकएंडला डिस्क्राईब इन 20 कॅरेक्टर्स हे सबमिट केलं. मी तुम्हाला डेमो देतो. ओके. इन्स्ट्रक्शन्स काय असेल तर ते इन्स्ट्रक्शन्स इथं वाचू शकतो आपण. त्यानंतर पॉज करायचं असेल तर पॉज करू शकतो. पॉज करायचं आहे मला. डू यू वॉन्ट टू पॉज द टेस्ट, येस ऑर नो. नो. समजा तुम्ही कुठेतरी बाहेर जाताय तर तशा पद्धतीने टायमर तिथं थांबणार आहे. हे ऑप्शन एक्झाम, फायनल एक्झाम मध्ये नसतं, आपल्या मॉक टेस्ट मध्ये फक्त. हे सगळं झालं की मग आपण सबमिट टेस्ट केली. 100 पैकी 7 मॉक टेस्ट, 6 प्रश्न सोडवले, 20 आन्सर दिले. मार्क फॉर रिव्ह्यू 0 आहेत आणि 74 नॉट आन्सर आहेत. मला डेमो दाखवायचं म्हणून मी सबमिट केली. आता सबमिट केल्यानंतर काय येतं बघूया. सबमिट केल्यानंतर एक ओव्हरव्ह्यू येतो की मी किती प्रश्न सोडवले होते. ओके. माझी रँक पहिली आहे, स्कोर 9 आहे, 6 अटेम्प्ट केले होते. अक्युरसी 50% आहे, 100% आहे, म्हणजे पहिलाच विद्यार्थी, अशा पद्धतीनं रँक वगैरे सगळं येतं. ओके. आणि त्यानंतर सोल्युशन्स, सोल्युशन्सवर क्लिक केलं आपण तर सोल्युशन्स पण आपल्याला बघायला मिळतात. तर याच्यामध्ये सोल्युशन्स बघा, व्ह्यू सोल्युशन्स असं केलं की व्ह्यू आपल्याला सोल्युशन्स बघायला मिळतात. नेक्स्ट. समजा तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही पटापट पटापट सोल्युशन्स बघू शकता. ओके. एक्सप्लेनेशन पण दिलेले आहे, आर इज ट्रू बट नॉट एक्सप्लेनेशन ऑफ ए. नेक्स्ट. समेशन एक्सप्लेन द मिनिंग, अशा पद्धतीनं हे सगळं करता येतं. ठीक आहे. सो हा डेमो व्हिडिओ होता आपला. अशा पद्धतीनं 20 आता सध्या मॉक टेस्ट आहेत, 100 मॉक टेस्ट आपल्याला सोडवायचे आहेत. जास्तीत जास्त प्रॅक्टिस करायची आहे. 100% मी स्वतः याच्यात जातीनं लक्ष घालतो. बाकीचं पण बरंच व्याप आहे, रिसर्च आर्टिकल्स, UGC केअर्स आर्टिकल्स, स्टॅटिस्टिक्स, ह्या सगळ्या सर्व्हिसेस आपण प्रोव्हाइड करतो. पण सगळ्यात जास्त प्रिय आणि सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट रिस्पॉन्सिबल गोष्ट जी आहे
ज्याची आपण 100% गॅरंटी घेतो. जसं आता तुम्ही बघितलं आपले जे आधीचे बॅनर्स बॅनर्स तुम्हाला फाईल दाखवतो मी. तर हे बॅनर आहे, टुडेज आयुर्वेदा एनटीटी ऑनलाईन क्लासेस मकर संक्रांती डिस्काउंट. त्याच्या आधीचे बॅनर दाखवतो तुम्हाला. तर ऑनलाईन मेंटरशिप प्रोग्राम फॉर एनटीटी नॅशनल टीचर सिलेबिलिटी टेस्ट ऍडमिशन नाव रोगर कम्प्लीट गायडन्स स्ट्रिक्टली अकॉर्डिंग टू द एन्सेस 100% रिझल्ट ऑर द 100% रिझल्ट रिफंड. तर ह्या पद्धतीचं काम आपण करतो, ह्या पद्धतीचं एफर्ट्स आपण पुट ऑन करतो. त्याच्यामुळं साधारणतः सर्व विद्यार्थ्यांनी याचं फायदा घेतला पाहिजे. त्यांनी ते मॅक्झिमम क्वेश्चन पेपर सॉल्व्ह केले पाहिजे. मी असं म्हणत नाही, काही विद्यार्थ्यांनी दुसरीकडे क्लासेस लावलेले असतात, तर त्यांनी सॉरी स्क्रीन अनशेअर झाली होती. मी तुम्हाला बॅनर परत एकदा दाखवतो. स्क्रीन अनशेअर झाली होती, स्क्रीन असं दिसते. ठीक आहे. आपले बॅनर्स मी तुम्हाला हे सांगितलं की एनटीटीचे क्लासेसमध्ये आपल्याला काय काय करायचं. सगळ्यात पहिले ऍप्लिकेशन परचेस करायचं आहे, डाउनलोड करायचे, त्यानंतर परचेस करायचे, त्यानंतर तुम्हाला हा कोड टाकायचा आहे आणि कोड टाकून web.class+ मध्ये आता 7वी मॉक टेस्ट आपण फ्री केली सगळ्यांसाठी. तिथून तुम्ही मॉक टेस्ट सोडवू शकता. कशी दिसते वगैरे मी तुम्हाला सगळं सांगितलंय. ठीक आहे. आता मला फक्त काय सांगायचं ते एक तर परत सांगतो, कारण की मगाची स्क्रीन दिसत नव्हती. ओके. सो वी आर फोकसिंग ऑन द क्वालिटी. बरेच टीचर्स खूप प्रयत्न करून येतात. एनटीटी 2026 हा एक बॅनर आहे. हा बॅनर इंग्लिश मराठी इंग्लिश हिंदीसाठी आहे, हा बॅनर हिंदीसाठी आहे, हा बॅनर मराठी. सगळ्या बॅनरमध्ये एक तुम्हाला कॉमन दिसणार, ते म्हणजे 100% रिझल्ट और 100% रिफंड. हे देण्यामागे कारण काय? तर आम्ही ज्या पद्धतीचे एफर्ट्स टाकतो, म्हणजे 100 लेक्चर, 100 मॉक टेस्ट, इम्पॉर्टंट टर्मिनॉलॉजी, त्यानंतर एज्युकेशन थ्योरी, तर असं कुठला पार्ट राहत नाही की तो विद्यार्थी फेल होईल. हे खाली माझं नाव डॉक्टर हितेश्वर लोणारे, PhD स्कॉलर आयुर्वेद, बेस्ट इमर्जिंग टीचर अवॉर्डेड बाय 2024ला तो मिळाला होता. आयुर्वेदा टीचर्स असोसिएशनने दिला होता. आणि इथून थोडस तुम्हाला सांगायचं म्हटलं तर हे आपण ते सगळे मागच्या वर्षीचे डेटा आहे, जे ते प्रश्न पाठवले होते मॉक टेस्टचे. हे काही रिव्ह्यू आहेत आपले. मी थोडं जरा मागे जातो. हे काही रिव्ह्यू आहेत त्या रिझल्ट बद्दल, चांगले ज्यांनी स्कोर्स मिळवलेत. ओके. तर हे डिस्कशन सेशन घेतलेलं आहे. त्यानंतर हे मॉक टेस्ट प्रिपरेशन आहे, हे माझं सर्टिफिकेट आहे. आणि ह्या बाकीचे पोस्ट आहेत आपल्या उरलेल्या. पण हे काही गोष्टी आहेत, काही रिव्ह्यू आहेत. सर आपका हे संस्कृतच्या मॅडम होत्या. आता मला परफेक्ट माहिती आहे म्हणून नाव तुम्ही डिस्क्लोज नाही केलेलं. सर आपका कोर्स मटेरियल परफेक्ट है, मगर मॉक टेस्ट को देख के मिस कंसेप्शन हो गया कि बहुत आसानी से हो जाएगा यहाँ, ये तो हमारा गलती, मटेरियल से अलावा कुछ भी नहीं आया था. गॉड विल नो अबाउट द रिझल्ट बट थँक्स फॉर युअर टीम. अशा म्हणजे त्यांनी आपल्याला तसं दिलेलं होतं. आता एक रिव्ह्यू आहे, तो त्या मॅडमने टाकला होता, तो पण मी तुम्हाला दाखवतो. एक आपले विद्यार्थी आहेत, बेस्ट एनटीटी एस्पिरंट, ज्यांना पण पुरस्कार दिलेला. सौ नंदा, डॉक्टर सौ नंदा जठार यांना पण तो पुरस्कार दिला होता आयुर्वेदा टीचर्स असोसिएशनच्या माध्यमातून नागपूर इथं. तर त्याचे सुद्धा इथं मी तुम्हाला वाचून दाखवतो, 2 मिनिटं. हे सगळं का दाखवतो की तुम्हाला विश्वास बसावा की 1 महिन्यात सुद्धा आपली एक्झाम क्रॅक होते. ठीक आहे. कदाचित व्हॉट्सअपला असेल तो, लेट सी. खूप लोक ऍड होतात. आता हे पटापट पटापट मी घेऊन जातो. ही एक मोठी रिस्पॉन्सिबिलिटी, ही एक्झाम मध्ये एक मोठी रिस्पॉन्सिबिलिटी आहे.
ही क्वेरी पाठवली तशी आहे. 70% मिळालेले विद्यार्थी आहे आणि 70 मार्क मिळालेले. हे अजून रिव्ह्यू आहेत आपले. हे आपल्या जे काही सर्व्हिसेस आहेत त्या 2026च्या डेटा एआयने दिलेलं माहिती. हे एक छान डॉक्टर मीनाक्षी जयस्वाल यांचं टेलिग्रामवरच त्यांनी टाकलं होतं, आपण ओपन केलं होतं चॅनल, तेव्हा त्यांनी कमेंट केले होते. त्यानंतर मार्क कमी करण्यासाठी आपण प्रयत्न केले होते मागच्या वर्षी. ऍप्लिकेशन मध्ये कसं दिसतं त्याचा एक व्हिडिओ आहे, तो पण मी तुम्हाला दाखवून देतो. हे मोबाईल व्हर्जन आहे, जसं आपण आता फास्ट ट्रॅक सेकंड बॅचचं व्हर्जन आहे. अशा पद्धतीचं सगळ्या पद्धतीची सेवा आपण उपलब्ध करून देतो विद्यार्थ्यांसाठी. ओके, बॅक टू माय फेस. ठीक आहे. सो एनटीटी 2026 साठी भरपूर गतीने अभ्यास करण्याची गरज आहे. ज्यांनी आता 2000 आता जानेवारी बऱ्यापैकी संपत आलाय. जानेवारीमध्ये ज्यांनी अभ्यास केला नसेल त्यांच्यासाठी 1 तास आपण वाढवतो. ज्यांनी जानेवारीमध्ये अभ्यास सुरू केला असेल त्यांच्यासाठी 2 तास पुरे आहेत दिवसाचे. फेब्रुवारीमध्ये तुम्हाला किमान 3 तास 15 फेब्रुवारी पर्यंत देणं गरजेचं आहे. जास्तीत जास्त मॉक टेस्ट तुम्ही सोडवा. ज्यांना डायरेक्टली कोर्स परचेस करायचे त्यांनी कोर्स परचेस करा. ज्यांना माहिती वाटते की आमचा अभ्यास झाला किंवा इतर क्लासेसचे विद्यार्थी आहेत किंवा सेल्फ स्टडी करतात त्यांनी स्वतःचं नॉलेज तपासून घेण्यासाठी मॅक्झिमम प्रयत्न करा. 100 मॉक टेस्ट आपण देतो, म्हणजे जवळपास 10,000 प्रश्न. ते जर तुम्ही सोडवले त्या ऍटमॉस्फिअर मध्ये तर त्याचा जास्त तुमच्या माइंडला एक सवय लागते की असा प्रश्न असा सोडवायचा, हा प्रश्न पहिले सोडवायचा, हा प्रश्न नंतर सोडवायचा आहे. म्हणजे मी निगेटिव्ह स्टेम, त्यानंतर निगेटिव्ह स्टेम, त्यानंतर डिफिनेशन, त्यानंतर वन लाईन क्वेश्चन्स हे पहिल्यांदा सोडवायला सांगतो. मॅच द पेअर्स, असेसन रिझनिंग, सिक्वेन्सिंग हे क्वेश्चन शेवटी सोडवायला सांगतो. असंही होऊ शकतं की मे बी ह्या एक्झाम मध्ये म्हणजे 2026 मध्ये ते मल्टिपल करेक्ट आन्सर्स वाले क्वेश्चन विचारू शकतात. हायर थिंकिंग ऑर्डरचे तेच प्रश्न सगळे शेवटी सोडवायचे आणि माइंड एकदम शांत ठेवायचं, गतीने जायचं पण माइंड शांत ठेवायचं. म्हणजे वाताचा जो चल गुण आहे त्याच्यावर नियंत्रण मिळवलं की यश आपल्याला नक्की मिळणार आहे. चांगली झोप घेऊन जायचं. एक्झामच्या आदल्या दिवशी काहीच वाचायचं नाही. लिटरली माइंड ब्लँक ठेवायचं. त्याचं कारण असं आहे की इथं आपल्याला मेंदू लावायचा आहे. लावण्यासाठी मेंदू कार्यक्षम असला पाहिजे. ठीक आहे, तर धन्यवाद. मी याच्यानंतर लवकरच आपल्या लेक्चरमध्ये भेटतो. थँक्यू. युअर होस्ट, युअर मेंटर डॉक्टर हितेश्वर लोणारे, सायनिंग ऑफ हिअर.